हाय फ्रेंड्स, तर मी बनवत आहे चहा. तुम्ही पण या चहा प्यायला. हा आहे माझा चहा. मला चहा म्हणजे पूर्ण दूध व्यवस्थित गरम झालेलं त्याचा चहा मी बनवते. कच्च्या दुधाचा चहा मला आवडत नाही, मी बनवत पण नाही. मला नाही आवडत ते कच्च्या दुधाचा चहा, पिऊ पण वाटत नाही, कसला तरी लागतोय. म्हशीचं जे दूध असतंय ताजं त्याचा म्हणजे कच्च्या दुधाचा चहा बनवतात, दूध गरम न करता त्याचा चहा छान होतोय. पण जे पिशवीतलं दूध असतंय पिशवीतलं त्याचा चहा म्हणजे पिणारे पितात बरेच जण, खरं मला आवडत नाही. ती मला चांगला पण नाही लागत. दूध गरम केल्याशिवाय चहा कधी पित नाही. तर एकेकांना कशी सवय असते की म्हणजे दूध बिना गरम करतात ते डायरेक्टली वतायचं, चहा उकळायचं आणि ते प्यायचं. ते चहा काही चांगला लागत नाही, ते कसला तर होतोय. कुणाकुणाला म्हणजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आहे. तसं काही नाही की चहा दूध गरम करूनच बनवा, असं म्हणजे मी म्हणते की गरम करूनच बनवा, तसं काही. प्रत्येकाची आवड. जसं मला आवडतंय दूध गरम करून चहा प्यायला. 4 ते 4:30 ह्या टायमात मी चहा पितेच. माझ्या फ्रेंडकडे गेले ना तरी मी तिला म्हणते की पहिला चहा कर बाई, 4 वाजता चहा. आणि मी न सांगताच त्यांना समजत असते चहा बनवायचा. अक्षरा अक्षरा अक्षय कुठे गेली रे? मुलांना जेव्हा आपण सरळ नाव घेतो तेव्हा ऐकायला येत नाही. वेदांत, बाळ बाळ, त्याला पण आता ऐकायला येणार झालंय. ठीक आहे फ्रेंड्स, तर या चहा प्याला. आणि संध्याकाळी मी जाणार आहे नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीला जाणार आहे मी संध्याकाळी देवाला. प्रत्येक वर्षी जाते, या वर्षी जरा वेळानेच जाणार आहे. प्रत्येक वर्षी कसं आम्ही लवकर जातोय, 7-7:30 वाजता जातोय. खरं ह्यावेळी जरा उशीरच होणार आहे जायला. आज उपवास पण आहे, गुरुवार पण आहे. संध्याकाळी पूजा वगैरे मांडून मग जायचं ना. आमच्या इथं आज गल्लीत ना महाप्रसाद आहे. प्रत्येक वर्षी ठेवतात त्यांनी. दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर आहे, तिथं असते प्रसाद. पण ते संध्याकाळी जेवण ठेवतात आणि किती छान आहे ना की संध्याकाळी जेवण ठेवतात. उपवास पण सोडायला तिथं जायला होते, काही टेन्शन नाही. मी जाते महाप्रसादाला. असं नाही की मग इकडं कसं जाऊ तिकडं कसं जाऊ, मी तर महाप्रसाद कसा खाऊ, हे असलं काही नसते. मी जाते महाप्रसाद खायला, म्हणजे देवाचंच असते, जायला कशाची लाज आहे. जातोय आम्ही, टेन्शन नसते काय. असं काही नाही की म्हणजे मी जात नाही बाई वगैरे, असलं काही मला पटत नाही. जाते मी बिनधास्त.